हा व्हिडिओ निसर्गाबद्दल नाही, हा आहे पृथ्वी जिवंत आहे याचा पुरावा. आणि शेवटी एक असं तथ्य येईल जे ऐकल्यावर तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ रिवाइंड कराल. एका देशात लोक ज्वालामुखीच्या शेजारी राहतात. बर्फाखाली आग वाहते आणि आकाश रात्री रंग बदलतं. हा देश सुरक्षित आहे की धोकादायक, सुंदर आहे की क्रूर? उत्तर शेवटी देतो, पण आधी आइसलँड. आइसलँड नकाशावर दिसणारा देश नाही, तो पृथ्वीच्या आतला भाग, वर आलेली जागा आहे. इथे 2 महाद्वीप हळूहळू वेगळे होत आहेत, म्हणजे पृथ्वी इथे तुटते. आइसलँडमध्ये 130 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत, पण इथले लोक घाबरत नाहीत, कारण त्यांनी आगीसोबत जगायला ते शिकले आहेत. 2010 मध्ये एयाफॅथ-लायोकुटल ह्या नावाचा ज्वालामुखी जागा झाला. तसं बघितलं तर तो इतका मोठा नव्हता, पण त्याचा परिणाम जगभर पोहोचला. युरोप थांबला, आकाश रिकामं झालं आणि मानवाला कळालं आपण नियंत्रणात नाही. आणि इथेच येतो विरोधाभास. जिथे आग आहे तिथेच युरोपमधील सर्वात मोठी हिमनदी आहे. तिचं नाव आहे व्हात-नायोकुटल, म्हणजेच हजारो वर्षांचा गोठलेला वेळ. हिमनदीखाली ज्वालामुखी म्हणजे बर्फाखाली आग. या बर्फाच्या आत निळ्या रंगाच्या गुहा आहेत, ज्या दरवर्षी बदलतात, कारण इथे निसर्ग परमनंट नाही. आइसलँड थंड आहे, पण इथे लोक थंडीत गरम पाण्यात बसतात, कारण जमीनच गरम आहे. ही लक्झरी नाही, ही पृथ्वीची भेट आहे. आइसलँड जवळजवळ 100% वीज निसर्गातून तयार करतो. इथे पृथ्वी दिवे लावते आणि घरं गरम करते. हा फ्युचर नाही, हे प्रेझेंट आहे. पण सर्वात जादुई क्षण रात्री येतो. नॉर्दर्न लाईट्स. आकाश जणू श्वास घेतं. लोक एकमेकांसोबत बोलायचं सोडून आकाशाकडेच बघत बसतात, कारण काही सौंदर्य हे शब्दांमध्ये बसत नाही. इथे वेळ विचित्र आहे. कधी सूर्य झोपत नाही, कधी तो उठतच नाही. आइसलँडमध्ये घड्याळ उपयोगी नाही. आइसलँडच्या पाण्यात अजस्र जीव राहतात, म्हणजे व्हेल्स, ज्यांच्या समोर माणूस अगदी लहान वाटतो. इतक्या टोकाच्या निसर्गातही इथले लोक शांत आहेत. ते विश्वास ठेवतात की निसर्गाशी भांडायचं नसतं, त्याच्याशी जुळवून घ्यायचं असतं. इथले काही पदार्थ विचित्र आहेत, म्हणजे फर्मेंटेड शार्क, पण ते त्यांच्या जगण्यासाठीची कथा आहे, आवश्यकता आहे. आइसलँडची राजधानी, तिचं नाव आहे रेकयविक. ॲक्च्युली ही राजधानी लहान आहे, पण तिचा आत्मा मात्र मोठा आहे. इथे शांतता आवाज करते. आइसलँड आपल्याला शिकवतो की निसर्गावर विजय मिळवायचा नसतो, तो आपल्यापेक्षा मोठा आहे. आपण पाहुणे आहोत आणि पृथ्वी आपल्याला ते आठवण करून देते. की पृथ्वी फक्त राहण्यासाठीची जागा नाही, ती जिवंत आहे. ज्वालामुखी फुटतात, हिमनद्या श्वास घेतात, आकाश रंग बदलतं, आणि आपण फक्त पाहुणे आहोत. आइसलँड सुंदर वाटतो, कारण तो आपल्यासारखा होण्याचा प्रयत्न करत नाही. तो अजूनही स्वतः सारखाच आहे.
जर हा प्रवास तुमच्या मनात थोडासुद्धा थांबला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, पण आठवण म्हणून, आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा प्रवास आणखी जिवंत असणार आहे. धन्यवाद.